नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आंबट गोड तिखट या चॅनलवरती। तर आज आपण बनवणार आहोत साबुदाणा खिचडी। तर खूप वेळा असं होतं, साबुदाणा खिचडी जी आहे ते चिकट अशी होते। तर आपली खिचडी इथे परफेक्ट अशी होणार आहे, सुटसुटीत एकदम। चला तर मग सुरुवात करूया। तर इथे जे साबुदाणे आहेत ते मी साधारणतः 7 ते 8 तास भिजवून घेतलेले आहेत, रात्रीच भिजत ठेवले होते। तर साबुदाणे भिजवताना आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की साबुदाणे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, त्यातले स्टार्च जे आहेत ते निघून गेले पाहिजेत। आणि भिजवताना आपल्याला साबुदाण्याच्या लेवललाच पाणी घ्यायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही घ्यायचं। तर जेणेकरून हे बघा, अशा सुटसुटीत आपले साबुदाणे झाले पाहिजेत भिजल्यानंतर, अजिबात त्याच्यात पाणी किंवा असं चिकट वाटले नाही पाहिजेत, नंतर मग खिचडी आपली तशीच सुटसुटीत बनते। तर इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे, जिरं घालून घेते, कढीपत्ता आणि मिरची व्यवस्थित परतून घेते याला। तर आता जिरं कसं आहे, जर तुम्हाला उपवासाला जिरं चालत असेल आणि उपवासासाठी खिचडी बनवताय तर जिरं तुम्ही स्किप करू शकता। व्यवस्थित परतून घेते आणि आता बॉईल केलेले बटाटे घालून घेते, थोडंसं वरतून मीठ घालून घेते, म्हणजे बटाट्यांना असं अळणीसर नाही लागणार बटाटे व्यवस्थित परतून घेते। आणि आता आपण भिजवून घेतलेले साबुदाणे आहेत ते ॲड करून घेऊया। तर परतून घेऊया साधारणतः 2 ते 3 मिनिट। तर बघा, परतताना असे अजिबात चिकटले नाही पाहिजे साबुदाणे। आणि आता मीठ ॲड करून घेते याच्यात। तर आपल्याला साधारणतः 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून आधी त्याला वाफ देऊन घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिट वाफून घेतलेलं। आता जरा शेंगदाण्याचं कूट जे मी ऑलरेडी रेडी करून ठेवलेलं आहे ते घालून घेते। बघा, परतताना आपलं असे जे साबुदाणे आहेत ते अजिबात असे चिपकलेले वाटत नाही, सुटसुटीत झालेले आहेत, व्यवस्थित परतायला जमत आहेत। आता मी पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून वाफून घेणार आहे। तर बघू शकता तुम्ही, तयार आहे आपली खिचडी, व्यवस्थित सुटसुटीत अशी झालेली आहे। पूर्ण जे दाणे दाणे झालेले आहेत, व्यवस्थित एकही दाणा चिपकलेला नाही आहे, बघू शकता तुम्ही। आणि आपण आता याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करून घेऊया। तर तयार आहे खाण्यासाठी मऊ आणि सुटसुटीत अशी साबुदाणा खिचडी आपली। तर नक्की ट्राय करा आणि कळवा मला कमेंटमध्ये कशी झाली आहे। थँक्यू। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।